भूंयकाप या विशयाचेर आशिल्ल्या मॉड्यूलाक येवकार। या मॉड्यूलाच्या निमाणे मेरेन तुमकां स्पष्ट करपाक मेळटले भूंयकाप म्हटल्यार कितें आणि तशेंच तुमकां भूंयकंपाची कारणां सांगपाक मेळटली, भूंयकंपाचे परिणाम वळखुपाक मेळटले, भारतांतल्या भूंयकंपाचे वाठार वळखुपाक मेळटले, भूंयकंपाच्या परिस्थितीन पळोवपाच्यो सुरक्षेच्यो प्रक्रिया वळखुपाक मेळटल्यो आणि स्वयंसेवकाची भूमिका स्पष्ट करपाक मेळटली। ह्या मॉड्यूलाक आमी भूंयकाप आणि भूंयकाप जाल्यार वा आपत निर्माण जाल्यार पाळपाक जाय आशिल्ल्या सुरक्षितताय आणि उपाय येवजणाचेर चर्चा करतले। आता भूंयकाप म्हटल्यार कितें ते समजून घेवया। धर्तरेच्या कवचांतल्यान अवखीच बळ सोडल्यार धर्तरेच्या पृष्ठाची अचकीत हालचाल म्हळ्यार भूंयकाप। चड करून भूंयकाप 1 मिनिटा परस उणे असता। व्हड वाठारांनी भूंयकाप जाणवू येता। भूंयकापाचो परिणाम ताचो काळ, प्रमाण आणि खोलाय हाचेर आदारून असता। वेळ, तीव्रताय आणि खोली हे आसात। धर्तरेच्या टेक्टोनिक प्लेटी विशीं जाणून घेवचे पयलीं धर्तरेची रचणूक समजून घेवया। धर्तरी 3 वेगवेगळ्या थरांनी तयार जाल्ली आसा। धर्तरेच्या पृष्ठाचेर क्लिक केल्यार ताचे थर पळोवपाक मेळटले। कितल्याशाच भूकंपांतल्यान मेळिल्ल्या भूकंपा चित्रांचे मूल्यांकन करून धर्तरेचे 3 प्राथमीक पातळे वा कवच आसात अशें शास्त्रज्ञांनी थारायला। ते म्हळ्यार कवच, आवरण आणि कोर। आता धर्तरेच्या दर एका थरा विशीं जाणून घेवया। धर्तरेच्या सगळ्यात भायल्या पृष्ठाक कवच अशें म्हणटात। कवचाचे वजन तुळेन कमी आणि नाजूक असता। चडशे भूंयकाप कवचा भितर जातात। कवचाच्या सकयल्या भागाक आणि धर्तरेच्या कोरा मेरेन सकयल पातळिल्ल्या प्रदेशाक मॅन्टल म्हणटात। मॅन्टल हो अर्धघन खडपाचो दाट उष्ण थर आसून ताची दाटाय सुमार 2900 किलोमीटर आसा। मॅन्टलाच्या सकयल धर्तरेचो कोर असता। धर्तरेच्या कोरान भायल्या कोरान द्रवासारको पदार्थ असता आणि भितरलो घट्ट कोर असता। लिथोस्फियरा सकयल आच्छादनातलो एक तुळेन अरुंद हालचालीचो वाठार आसून ताका अस्थेनोस्फियर अशें म्हणटात। लिथोस्फियर हो कवच आणि वयल्या मॅन्टलाचो नाजूक कडक घन पदार्थ म्हणून वागपी भाग। या दोनूय प्रकारांनी तयार जाता। तो सगळ्यात भायलो यांत्रिक थर आसून तो नाजूक कडक घन पदार्थ म्हणून वागता। ताची दाटाय सुमार 100 किलोमीटर आसा। आता धर्तरेच्या टेक्टोनिक प्लेटी विशीं जाणून घेवया। टेक्टोनिक प्लेट सिद्धांताप्रमाण धर्तरेच्यो सगळ्यात भायल्यो पृष्ठभाग कठीण प्लेटींनी मोडून सुमार 60 ते 200 किलोमीटर दाट आणि चड द्रव्य वाठाराचेर तरंगता, जशें दर्याच्या माथ्यार हिमखंड कशे तरंगतात। 7 मुखेल प्लेटी आणि जायत्यो ल्हान प्लेटी आसून ती वर्साक कांय इंच हालतात। कवचाच्या सकयल अर्ध वितळयल्ल्या फातरांच्या थरांचेर चडटात। धर्तरेचो कवच आणि वयलो आवरण एकमेकांपेक्षा हालपी जायत्या व्हड, पातळ, तुलनात्मक नदरेन कडक प्लेटींनी तयार जाल्ले अशें मानपी विंगड विंगड पुराव्या वरवीं टेक्टोनिक प्लेट सिद्धांताक आदार मेळटा। टेक्टोनिक प्लेटी वेगवेगळ्या दिखांनी आणि वेगवेगळ्या वेगान वतात। केन्ना केन्नाय प्लेटी एकमेकांक धपको दितात, वेगळी ओडटात वा तांची बाजू एकमेकांत पुसतात। अशें जाता तेन्ना ताचो परिणाम सादारणपणान भूंयकंपांत जाता। आता टेक्टोनिक प्लेट शिमेच्या प्रकाराविशीं जाणून घेवया। टेक्टोनिक प्लेटीच्यो शिम्यो 4 तरेच्यो असतात। तातूंतल्या दरेका विशीं आता समजून घेवया। प्लेटी एकमेकांसावन पयस ओडून वतना नवो कवच तयार जाता। थंय विंगड विंगड शिम्यो निर्माण जातात। एक प्लेट दुसऱ्या प्लेटी खाला बुडटा तेन्ना कवच नष्ट जाता, थंय अभिसरण शिम्यो दिसतात। जंय कवच तयार जायना वा नष्ट जायना थंय रूपांतरीत शिम्यो घडटात, कारण प्लेटी एकमेका फाटल्यान आडवी सरकता। टेक्टोनिक प्लेटीचे शिमेचे वाठार अशे रुंद वाठार असतात जातून तांच्या विशीं बरी व्याख्या केल्ली नात आणि टेक्टोनिक प्लेटीच्या परस्पर क्रियांचो परिणाम स्पष्ट नसता। आता भूंयकंपाची कारणां जाणून घेवया। देखून प्लेटी जशी जशी आकुंचन पावता वा विस्तारतात वा एकमेकांसावन सरकतात
तशी तशी तांच्या काटार व्हड व्हड शक्त निर्माण जावन खडपां हिंसकपणान हालतात, ताका लागून भूकंप जाता. प्लेटी हालतात तश्यो त्यो स्वताचेर आणि एकमेकाचेर दाब घालतात. दाब व्हड असल्यार कवच मोडटलो, कवच मोडल्यार उर्जा सोडटात, जी धर्तरेंतल्यान ल्हारांच्या रुपान वता, ताका भूकंपाय अशें म्हणटात. आता धर्तरेंतल्या फॉल्टाचेर जाणून घेवया. धर्तरेंतलो फॉल्ट म्हळ्यार ताण दिवपी सुवात. जंय कुसकुसल्ले खडप एकमेका फाटल्यान सरकून पृष्ठभागाचेर मोडन निर्माण करतात. धर्तरेंतल्या फॉल्टाचे 4 मुखेल प्रकार आसात. ते म्हळ्यार डीप स्लीप नॉर्मल, डीप स्लीप रिव्हर्स, स्ट्राइक स्लीप आणि ऑब्लिक स्लीप. आता भुंयकाप कशे जातात ते समजून घेवया. प्लेटी नेटान एकामेका फाटल्यान सरकून भुंयकापाची ल्हारां निर्माण जावन धर्तरी हालोवंक लागता. पृथ्वी अनेक थरांनी बनलेली आसा. ते म्हळ्यार कवच, मॅन्टल आणि कोर. क्रस्ट गाभ्यापेक्षा कितले पातळ आसा हे तुम्ही पळोवंक शकतात न्हू. क्रस्टाच्या पोंदा अर्ध पातळ वितळल्लो द्रव मॅन्टल आसा, जेका 2 भागांत केल्लो आसात. वयले अप्पर मॅन्टल आणि पोंदा लोअर मॅन्टल ह्या भागांत विभागला. अप्पर मॅन्टल आणि क्रस्टाक एकत्रितपणान लिथोस्फियर अशें म्हणटात. मॅन्टला पोंदा कोर असता. कोराक सुद्धा 2 भागांत भागपाक जाता, एक आउटर कोर आणि दुसरो इनर कोर. आउटर कोर हो लोखंड आणि निकेला पासून जाल्लो आसा. त्याचो तापमान 8500 फॅरनहाइट इतलो चड आसा. आउटर कोराच्या मदीं इनर कोर आसून तो लोखंडाचो आसा. हो पृथ्वीचो सगळ्यांत घट्ट भाग आसा. हांगा ताप सूर्याच्या पृष्ठभागा इतलो आसा. ते साधारण 9941 डिग्री फॅरनहाइट इतले आसा. इनर कोर हो घट्ट असता कारण पृथ्वीचे ताकतीचे गुरुत्वाकर्षण तेका वितळपाक दिना. अशा भाशेन पृथ्वी वेगवेगळ्या थारांची बनलेली आसून तिच्यान वेगवेगळे बदल जायत असतात. हे बदल चड करून लिथोस्फियरान जायत असतात. पृथ्वीचो लिथोस्फियर वेगवेगळ्या टेक्टोनिक प्लेटीन भागला, जेचे वेगवेगळे आकार आसात. हे एका जिक्सो पजला सारखे एकठांय आसात आणि कितल्योशोच धाकट्यो प्लेट आणि तिचे तटां दर्याच्या तळाक आसा. तुम्ही जाणात, आता जे वेगवेगळे कॉन्टिनेंट आसात ते पयलीं एके कडेन एकठांय आसले. हो सुपर कॉन्टिनेंट 335 मिलियन वर्सां पयलीं अस्तित्वात आसलो आणि तेका पेंजिया अशें म्हणटात. हो पेंजिया 335 मिलियन वर्सां पयलीं वेगवेगळ्या खंडांमदीं विभागलो. ह्या क्रियेक स्प्लिट टेक्टोनिक वा कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट अशें म्हणटात. जर तुम्ही बारीकसाणीन पळयलें जाल्यार तुमकां दिसतलें की चडशा कॉन्टिनेंटाच्यो देगो एकामेकाक मेळटात, जशें दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका खंड. अशे प्राणी जे उडों शकनातले तांचे सांगाडे ह्या दोनूय खंडांमदीं सापडटात. ह्या पुराव्याक लागून संबंधित खंड एकामेकाक जोडलेले हे सिद्ध जाता. मागीर हे खंड आयज आसा त्या जाग्यार कशे सरकले? धर्तरेच्या फॉल्टाचेर अचकीत सरकून भुंयकाप जाता. आता भुंयकापा संबंधी महत्वाच्यो संज्ञा वळख करून दिवया. दरेक संज्ञा विशीं चड जाणून घेवपा खातीर क्लिक करात.
धर्तरेतल्या दोशाचेर जंय स्लीप सुरू जाता थंयच्यान फोकस वा हायपोसेंटर ही सुवात. भूकंपाच्या उगमाच्या सरळ वयर धर्तरेच्या पृष्ठभागाचेर आशिल्लो बिंदू म्हळ्यार एपिसेंटर. भूकंपाक लागून भूकंप ल्हारा तयार जातात जो भूकंपांतल्यान ल्हारांच्या रूपान भोंवता. हांगा ते सगळ्यात बळिश्ट असतात. प्राथमिक आणि माध्यमिक तरंगाचेर जाणून घेऊया. साधारणपणान भूकंपी ल्हारा प्राथमिक तरंग आणि दुय्यम तरंग असे दोन प्रकारचे असतात. तांचे विषयी जाणून घेऊया. पी ल्हारा वा प्राथमिक तरंग ही भूकंप मापकाचेर पावपी पहिली ल्हारा. पी तरंग ही सगळ्यात वेगान चलपी भूकंप तरंग असून ती घन द्रव्य व वायूंतल्यान वचूंक शकतात. धर्तरेच्या पृष्ठभागाचेर ते सेकंदाक 5 ते 8 किलोमीटर वेगान वयतात. ते ज्या माध्यमांतल्यान वयतात ताचेर संपीडन आणि दुर्मिळपण हांचो निशाण सोडटात. सुण्यासारख्या कांय जनावरांक भूकंप कवचाचेर पडपी पयलीं खूप आदी पी ल्हारा जाणवतात. मनशाक फकत कवचाचेर जावपी परिणाम जाणवतात. भूकंपाच्या वेळार येवपी दुसरी ल्हारा म्हळ्यार यस तरंग वा दुय्यम ल्हारा. ती पी तरंगा परस खूप मंद असतात आणि फक्त घन पदार्थांतल्यान वचूंक शकतात. ती सेकंदाक 3 ते 4.8 किलोमीटर वेगान वचूंक शकतात. धर्तरेच्या थरांतल्यान यस तरंगाचे प्रक्ष प्रवृत्त अभ्यास केल्या उपरांत शास्त्रज्ञांक धर्तरेचो भायलो कोर द्रव्य आसा असो निष्कर्ष मांडूंक कळ्ळो. सध्या भूकंप केन्ना आणि खंय जातलो वा तो कितलो व्हड आसतलो हाचो सारको अदमास करप शक्य ना. भूकंपाचो अदमास काडपी कसलेंच तंत्रज्ञान मेळूंक ना. पूण प्राथमिक आणि दुय्यम ल्हारां मदल्या गतीच्या फरकाक दुय्यम आणि चड विध्वंसक ल्हारा मारचे पयलीं कांय सेकंदा आदी शिटकावणी दिवपाक जाता. साधनाक प्राथमिक ल्हारा कळ्या बरोबर अशी ल्हारा पयलींच भूकंप जाला आणि कांय सेकंदा उपरांत दुय्यम ल्हारा पडूं येता अशी शिटकावणी दिवंक शकता, जे भूकंप केंद्रा सावन आशिल्ल्या अंतराचेर आदारून आसूं येता. आता धर्तरेचेर अस्तित्वात आशिल्ल्या फॉल्ट रेषा समजून घेऊया. संवसारीक फॉल्ट रेषेच्या नकाशात संवसारा भोवती मुखेल फॉल्ट रेषा दाखयल्यात. धर्तरी सतत हालता देखून खडपांची सतत हालचाल चलता. खडपांच्या या हालचालीक लागून भग्नावस्थेत वा विच्छेद निर्माण जाता आणि ताका फॉल्ट म्हणून चड वळखतात. आता खंयच्याय सुवातेर भूकंप जावंक शकता हे समजून घेऊया. तशेंच भूकंप जातना जे फॉल्ट लायन जोडलेल्या नात, पूण धर्तरेचेर खंयच्या सुवातेर उण्या चड प्रमाणात असुरक्षीत नासतना घडू शकतात. महाराष्ट्रातल्या रातूर शारात 4थ्या वा 5व्या भूकंप वाठारांत नासलो तरी 1993 वर्सा भूकंप जालो. भूकंपाची तीव्रता मेजप वेगवेगळ्या कारणाक लागून महत्वाचे असता. भूकंपाच्या तीव्रतेच्या प्रमाणाचो तपशील दिवप हे एक मुखेल कारण. भूकंप मेजपाचे वेगवेगळे मार्ग असतात. पयली
सिस्मोग्राफाविषयी जाणून घेऊया. सिस्मोग्राफ हे एक साधन असून ताची तीव्रता आणि काळ नोंद करपा खातीर वापर जाता. सिस्मोग्राफ भूकंपाची खडसाण रिक्टर प्रमाणात मेजता. भूकंपाचे तीव्रतेचे मापन रिक्टर स्केला प्रमाण असता. प्रमाणातलो दर एक बिंदू वाढल्यार हालोवपाच्या 10 पटींनी आणि ऊर्जेच्या 33 पटींनी प्रमाण दिसून येता. व्हड भूकंप लागून भायर सरपी ऊर्जा पहिल्या अनुभवाच्या ऊर्जेच्या 10,000 पटीन आसूं येता. रिक्टरच्या व्याप्ती प्रमाण भूकंपाचे परिणाम दाखोवपी आकृती बंद हांगा दिला. भारतातल्या 6 मॅग्निट्यूडच्या परस चड व्याप्तीचे व्हड भूकंपाची वळेरी हांगा दिल्या. आकडेवारी प्रमाण 1800 ते 2023 या काळात भारतीय उपखंडात 3383 भूकंप जाल्ल्याची नोंद जाल्या. फोटोत तांबडे बिंदू त्या काळातल्या भूकंपाची घडवणूक दाखयता. भूकंपाची वळख घेतिल्ल्यो घडणुक्यो साधारणपणान रिश्टर प्रमाणात 5 मॅग्निट्यूड वा ताचे परस चड असतात. आता भारतातले भूकंपाचे वाठार समजून घेऊयात. संवसारातले आणि भारतातले वाठार भूकंपाच्या असुरक्षिततेचे आधारून भूकंप वाठारांनी विभागला. जय विभाग 2 उण्यात उणो असुरक्षितताय आणि विभाग 5 चडात चड असुरक्षितताय दाखयता. पूण भूकंपाचे खडसाणपणाचे 5, 4, 3, 2 असे काय वेगवेगळे विभाग आसात. ताचे विशीं चड जाणून घेवपा खातीर एका झोनाचेर क्लिक करात. विभाग 5 म्हळ्यार 8 आणि ताचे परस चड प्रमाणात अत्यंत धोक्याची भूकंपाय जावपाची शक्यताय आशिल्ले वाठार. ह्या वाठारातल्या भूकंपाक लागून पुरायपणान भय निर्माण जावंक शकता आणि जीवाची आणि मालमत्तेची बरीच लुकसाणकाय जावंक शकता. ईशान्य राज्यां जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, गुजरात, बिहार, उत्तरांचल, अंदमान आणि निकोबार आयलँड्स या वाठारा खाला येतात. पंचम विभागात बिहार भूकंपाय 1934 8.0 व्याप्ती आशिल्लो एक मुखेल घडवणूक. आंशिक वा पुरायपणान कोसळिल्ल्या इमारतींनी व्हड लुकसाण जाता. या वाठारातल्या भूकंपा वेळार रेल्वे मार्ग वागतात, रस्ते इबाडटात, जमनीची फाटी पडटात आणि जमनी पोन्ना आशिल्ले नळे मोडटात. भूकंप फातर पडप आणि चिखलाचो प्रभाव जाता. दर्याच्या उदकाक व्हड व्हड ल्हारां तयार जातात. झोन 4 7.9 मेरेनच्या तीव्रतेच्या उच्च धोक्याच्या भूकंपाक प्रवृत्त आशिल्ल्या वाठारा संबंधित आसा. झोन 4त चड ताकदीचो भूकंप जाता, तशेंच घरातले जड सामान हलता. जम्मू अँड काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तरांचल, बिहार, दिल्ली, वेस्ट बंगाल, हरियाणा मेरेनच्या पंजाब, सिक्कीम, गुजरात, महाराष्ट्र, लक्षद्वीप ह्या झोनांत येतात. ह्या झोन 4 मदीं गुजरात हांगा 2001 वर्सा भूकंप जाल्लो, तेची तीव्रताय 7.7 रिक्टर आशिल्ली. अशा भूकंपाची मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि इमारती कोसळून नुकसान जावं शकता. कच्चे बांदकाम असलेल्या इमारतीचे चड नुकसान जाता. तशेंच लँडस्लाइड आणि जमनीक भेग्यो पडों शकतात. विभाग 3 6.9 मेरेनच्या तीव्रतेच्या मध्यम धोक्याच्या भूकंपा प्रवृत्त आशिल्ल्या वाठारांत संबंधित आसा. झोन 3 चड तीव्रतेचे भूकंपाय जाणवू येतात. भूकंपाक लागून भय निर्माण जाता आणि लोकांक उबे रावपाक कठीण जाता. हालचालीच्या वाहनातल्या लोकांक लेगीत अशे भूकंपाय जावं येतात. पंजाब, हरियाणा, उत्तरांचल, बिहार, बंगाल, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, ओरिसा, आंध्र प्रदेश, गोय, केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र ही राज्यां ह्या वाठारात येतात. तिसऱ्या विभागात लातूर भूकंप 1993 जो 6.3 व्याप्ती आशिल्लो एक व्हड घडणूक. बऱ्याच आराखड्याच्या आणि बांधकामाच्या बांदवळीचे वा इमारतीचे लहान लहान लुकसाण जाता. जाल्यार वायट आराखडीतल्या बांदिल्ल्या इमारतीचे भरपूर लुकसाण जाता.
विभाग 2 हे असे वाठार आसात जातून 4.9 व्याप्ती मेरेन भुंयकापाची अडचणी येतात. हो वाठार सगळ्यात जाणवपी भुंयकापाची शक्यताय असता आणि ताका लागून लोकांक भायर धावपाक इतलो भंय दिसूं येता. आयदनां आणि कवचेची आयदनां मोडटात, पुस्तकां सकयल पडटात आणि जड फर्निचर हालता. राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओरिसा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडूचे उरिल्ले भाग या वाठाराखाली येतात. दुसर या विभागात राजस्थानात 4.0 व्याप्ती आशिल्लो भूकंप जो 2006 ही एक व्हडली घडवणूक आशिल्ली. प्लास्टर पडपाची कांय प्रसंग आणि इमारतीचे कांय लुकसाण दिसून येता. तुमच्यातल्या जायत्या जाणांनी सुनामीची खबर आयकल्या आसतली. उदकापना जाल्ल्या भूकंपाक लागून वा ज्वालामुखीच्या स्फोटाक लागून सुनामी जातात. दर्या देगेवेल्या वाठारांनी रावपी लोकांक भुंयकाप तयार जाल्यार दर्या लागीं आशिल्ल्या वाठारांनी प्रभाव पडूं येता हाची जाणविकाय आसची पडटा. आता सुनामीचेर एक व्हिडिओ पळोवया. व्हिडिओ पळोवपाक प्ले बटन क्लिक करात. तारीख 26 डिसेंबर 2004 ह्या वर्सा सुमात्रा बेटा लागीं 9.3 तीव्रतेचो भूकंप जाल्लो. तेची ताकद इतली आशिल्ली की तेची शॉक वेव्ह 20 मिनिटांत किनाऱ्याचेर पाविल्ली. श्रीलंकेन 9 वरांनी, थायलंडाक 2 वरांनी आणि भारताच्या दर्ये देग्यार 2.5 वरांत सुनामी पाविल्ली. थोड्याच वेळात येयिल्ल्या सुनामी खातीर भरपूर जिविताचे हानी जाल्ली. भारताच्या आंध्र प्रदेशात आणि तामिळनाडूत ह्या साऊथ ईस्ट किनाऱ्याचेर सकाळी 9 मेरेन सुनामी पाविल्ली. खंयचीच पूर्वसूचना नाशिल्ल्यान नागरीक बेसावध आशिल्ले. ह्या उपरांत 2 वरांनी सुनामी केरळाच्या साऊथ वेस्ट किनाऱ्याचेर पाविल्ली. ह्या वयल्यान आमी पळोवपाक शकतात की भूकंपाची ल्हारां कितल्या बेग्यान प्रवास करतात. तामिळनाडूचो जो किनारी भाग श्रीलंकेन आडायला थंय सुनामी ल्हारां 1.6 मीटर म्हणजे 5 फूट 3 इंच इतली आशिल्ली. सगळ्यात वायट स्थिती तामिळनाडूच्या नागापट्टणम भागाची जाल्ली. हांगा लागीं सुनामी खातीर 6,051 लोकांक मरण आयिल्लें. हांगा सुनामीची ल्हारां 5 ते 6 मीटर उंचायेची म्हळ्यार 16 ते 20 फूट उंचायेची आशिल्ली. तामिळनाडू भागांत सुनामेचो पयलो ल्हार पोंडिचेरीक आपटलो. तुम्ही पळयतात पोंडिचेरीच्या भागांत सुनामी लाट आयली त्या वेळार लोक आणि टुरिस्ट बेसावधपणान उबे आसलेले. चिखल आणि मातयेची लाट करायकल हांगा आयिल्ली कारण थंय दर्याची देग उतळ आसा. हे ल्हार समुद्रा पोंदांतलो गाळ घेवन शारांत घुसलेले. दर्याच्या उदकान देगेचो गाळ असलेल्या मोठ्या प्रमाणात जिविताची हानी जाल्ली. 13 किलोमीटर लांबयेच्या चेन्नईच्या मरीना बीच सुनामीक लागून सामको काबार जाल्लो. हांगा सकाळच्या वेळार पासयेक आयिल्ले लोक चलताले. ह्या सुनामी लागून चेन्नईचे भयंकर लुकसाण जाले आणि करोडेंचे लुकसाण जाल्ले. वयल्या व्हिडिओन तुम्ही चेन्नईच्या भागांत आयिल्ल्या सुनामीचे आसा हे पळोवंक शकतात. ह्या वयल्यान तुम्ही सुनामी कितली खतरनाक आसा हे पळोवपाक शकता. दाटीन वस्ती आशिल्ल्यान थंय मोठ्या प्रमाणात जिविताची आणि मालमत्तेचे लुकसाण जाले. तुम्ही पळोवंक शकतात दर्याचे उदक घरांनी घुसोन तेचो घातक परिणाम जाल्लो. तेका लागून दर्या देगेर रावपी लोकांनी सावध रावपाची भरपूर गरज आसा. दर्या देगे पासून लोकवस्तीचे अंतर, जनसंख्येची दाटाय, शहरांची किनारपट्टी वयली भौगोलिक स्थिती ह्या कारणाक लागून जाल्ले लुकसाण पळोवपाक मेळटा. म्हणून वयल्या सगळ्या परिस्थितीन लक्षांत दवरून दर्या देगेवयल्या लोकांनी सुनामी वेळार घेवपाची म्हायती
आणि काळजी घेवपाची गरज आसा. सुनामी खातीर जावपी लुकसाण हे भरपूर मोठे लुकसाण आसा, जेतून जिविताचे आणि मालमत्तेचे लुकसाण जाता. आणि ते टाळपा खातीर किनारपट्टीचेर रावपी लोकांनी सरकारान वेळावेळार दिल्ल्या मार्गदर्शनाचे आणि सूचनाचे पालन करचें आणि तशें वागचें. त्या खातीर सुनामी आयल्यार स्वताचो जीव आणि स्वताची मालमत्ता वाचोवपाक मेळटली आणि त्या खातीर आमी सदांच तत्पर रावपाची गरज आसा. म्हणून सगळ्यांनी सुनामी विशयीची माहिती जाणून घेवपाक जाय आणि ती बाकीच्या लोकांपर्यंतय तेंच्यांनी पावोवपाक जाय. भुंयकांपा जावचे पयलीं स्वताक मदत करपा खातीर तुमी जायतीं पावलां पाळपाक शकता. ती पावलां एक एक करून पळोवया. भुंयकाप जावचे पयलीं तुमच्या घराक आनी गाडये खातीर आपत्ती किट तयार करची. आपत्ती किटांत अशें आसपाक जाय: एक फर्स्ट एड मदत किट, खावचें कितें तरी सुकें, बाटलेंतलें उदक, पॉवर बँक, टॉर्च, योग्य कपडे आनी मोबायल फोन. आतां भुकंपाच्या वेळार पाळपाच्यो कांय सुरक्षेच्यो प्रक्रियाचेर चर्चा करया. पयले परिस्थितीन समजा तुम्ही घरात आसात, अचकीत तुमकां एक बळिश्ट धर्तरेची हालचाल दिसता, त्या खिणाक कितें करचें? भुंयकापाच्या वेळार घरात आसल्यार शांत रावचें आनी जड मेजा सकयल वा मेजा खाला आडखळून रावचें. कवची, जनेलां पडूं येता अशा खंयच्याय वस्तू पासून पयस रावचें. पुस्तकाची आलमारी फकत कांय पावलां लागसारच्या सुरक्षीत सुवातेचेर वचचें. भुंयकापाच्या वेळार तुम्ही मेज वा मेजा सारकिल्या घटमूट फर्निचराच्या कुडक्या सकयल, जंय तुमचेर कांयच पडूं शकना अशी सुरक्षीत सुवात निवडात. ड्रॉप, कवर आनी होल्ड ऑन करपाचो रिहर्सल करचो. खंयच्याय घटमूट वस्तू सकयल देऊन तोंड धरून भुजाक दामून दोळे बंद करात. आता दुसरे परिस्थितीचो विचार करूया. भुंयकापाक लागून वायूचो नळ फुटूं येता, जाका लागून धोक्याचो वायू गळप जावं शकता, जाका लागून उजो आनी स्फोट लेगीत जावं शकता. समजा तुम्ही घरात आसात आणि तुमकां गॅसाचो वास आयला वा तुमकां शिट्टी वा फुकपाचो आवाज आयकलो जाल्यार त्या खिणाक तुम्ही कितें करचें? जनेलां उगडून रोखडेच इमारतींतल्यान भायर सरचें. जमनीर आनी घराक भितर कवचे मोडून पडूं शकतात, म्हणून पायताणां घालपाची खात्री करात. फुडल्या परिस्थितीचेर चर्चा करया. समजा तुम्ही गर्दीच्या भौशीक सुवातेर आसात आणि अचकीत तुमकां जमनीचो खर हालचाल दिसता, त्या खिणाक कितें करचें? दारात धांवून वचूंक फावना. कितें जड वस्तू खाला आडखळून रावचें आणि तुमचेर पडूं येता अशा खंयच्याय गजाली पासून वा वस्तू पासून पयस रावचें. सगळ्यात महत्वाचें म्हळ्यार भुकंपाच्या वेळार लिफ्टांत वचूंक नाकात. आता भायर आसतना चवथी परिस्थितीचो विचार करात. समजा तुम्ही भायर आसात आणि एका इमारती लागसार उबे आसात. अचकीत खर जमीन हालोवपाची जाणविकाय जाता, त्या खिणाक कितें करचें? पयलीं इमारती, रस्त्याचे दिवे आणि उपयुक्तताय तार हांचे पासून पयस वचून उक्त्या सुवातेर वचचें. पाचवी परिस्थिती तुमकां हांगा आसा. समजा तुम्ही हालपी वाहनात आसात आणि अचकीत तुमकां भुंयकाप घडटा अशें जाणवता, त्या खिणाक कितें करचें? तुम्ही रोखडेच गाडी चालवप बंद करून गाडयेंत रावचें. पूल आनी बोगद्या लागसार गाडी चालवप टाळचें. निमाणें वीज लायनी, सायन पोस्ट, झाडां वा लायटीच्या खांब्या कडेन तुमचें वाहन थांबोवपाक टाळचें. सव्वी परिस्थिती पळोवया. समजा तुम्ही भुंयकापाच्या वेळार उंच इमारतीत आसात, त्या खिणाक कितें करचें? जनेलां आनी भायल्या वण्टी पासून पयस वचूंक जाय. तुम्ही इमारत रिकामी करपाक जाय. लिफ्ट वापरूं नाकात. वीज बंद जावं येता.
आपत्कालीन भायर सरपाच्या वाटेचो वापर करचो. समजा तुम्ही आडखळून पडल्या जाल्यार शांत रावात. रचणुकेच्या कठीण वा धातूच्या भागाचेर टॅप करून कोणाचे लक्ष ओडपाचो यत्न करात. आता पळोवया भुंयकापा उपरांत आमी खंयच्यो सुरक्षेच्यो प्रक्रिया पाळच्यो. आता भुंयकापा उपरांत फुडलीं पावलां पळोवया. तुम्ही करपाक जाय शांत रावचें आनी रेडिओ सुरू करचो आनी ताचेर आयकूंक येवपी खंयचीय सुचोवणी पाळची. दर्या देग आनी न्हंयच्या उण्या देग्यांतल्यान पयस रावचें कारण व्हड व्हड लारां भितर सरू येतात. उपरांतच्या धक्क्या खातीर तयारी करची पडटली. उदक, गॅस आनी वीज बंद करात. माचीस पेटोवचे न्हय वा स्विच सुरू करूं नाकात. खंयचे जळपा सारखे पदार्थ पडलेले आसूं येतात ते तुम्ही रोखडेच निवळ करचे. भुंयकापाक लागून लोक पुरल्यात अशें तुमकां खबर आसल्यार बचाव पंगडाक सांगात. उक्त्या आयदनांतल्यान उदक पिवचें न्हय. तुमचें घर वायट इबाडलें जाल्यार तें घर सोडून वचचें पडटलें. तशेंच तुम्ही इबाडिल्ले इमारती भितर सरूंक फावना वा लागीं वचूंक फावना. शक्य जाल्यार जेवण, वखदां आनी उदकाची आयदनां एकठांय करात. भुंयकाप सारकिल्ल्या आणिबाणीच्या वेळार आनी संकश्टा उपरांत आपशीक स्वयंसेवक प्रतिसाद आनी आदार कार्यावळीत सक्रिय आसूं येतात. आता स्वयंसेवकाची भूमिका पळोवया. बळी पडपी लोकांक भायर काडप, फर्स्ट एड दिवप, उज्याक प्रतिसाद दिवप, मदत शिबीर व्यवस्थापन, आदार साहित्य वाटप, मळबो निवळ करप आनी जनावरांची जतनाय घेवप अशी वेगवेगळी कामां स्वयंसेवक करतात. खंयचे एजन्सी खातीर स्वयंसेवक हो महत्वाचो समाजाचो केंद्रबिंदू आसूं येता. स्वयंसेवक सरकाराच्या सल्लागाराचे दूत म्हणून काम करू शकतात आणि शिटकावणी पाताळपाक शकतात. उपयुक्तताय पुनर्स्थापना करपाक स्वयंसेवक सरकारी एजन्सीक मदत करू शकतात. सगळ्या प्रकारच्या सामान्य सेवांनी राज्यान स्वयंसेवकाचो उपेग करूं येता. आम्ही आता ह्या मॉड्यूलाच्या शेवटाक पावल्यात. ह्या मॉड्यूलान चर्चा केल्या महत्वाच्या मुद्द्यांचो सारांश दिवया. धर्तरेच्या पृष्ठभागाचेर जावपी हालोवप, लोळप वा अचकीत जावपी धक्को म्हळ्यार भुंयकाप. वेगवेगळ्या भुंयकापांतल्यान मेळिल्ल्या भुंयकाप चित्रांचे विश्लेषण करून शास्त्रज्ञांनी धर्तरेचे कवच, आवरण आनी कोर अशा 3 मुखेल पातळेत विभागल्यात अशें दाखयलां. धर्तरेच्या प्लेटींनी किनाऱ्याची व्हड व्हड खडपां संकुचित वा विस्तार करताना वाडटात. उपरांत खडपां हिंसकपणान स्थलांतरीत जावन भुंयकाप जाता. फॉल्टाचे मुखेल 4 प्रकार आसात. डीप स्लीप नॉर्मल, डीप स्लीप रिव्हर्स, स्ट्रायक स्लीप आणि ऑब्लिक स्लीप. सुनामी नावाची व्हड दर्यांतली ल्हारां सादारणपणान ज्वालामुखीच्या स्फोटाक वा उदकापोना जाल्ल्या भुंयकापाक लागून आसूं येता. रिस्टर प्रमाणान भुंयकापाच्या उगम स्थानाचेर कितले उर्जा सोडटात हाचो अदमास काडटात. भुंयकापाच्या वेळार दरेक कुडीत सुरक्षीत सुवात वेचून काडची आणि शांत रावचें. रेडिओ, टीव्ही सुरू करचे आणि भुंयकाप उपरांत ताचेर आयकूंक येवपी खंयचीय सुचोवणी पाळची. आता तुमची समजूत तपासपाची वेळ आयल्या. दिल्ल्या प्रश्नाक जाप दिवची. ही एक मूल्यमापन चाचणी. दर एका प्रश्ना खातीर समान गुण आसात. हे मॉड्यूल यशस्वीपणान पुराय करपाक तुमकां उण्यात उणे 60% गुण मेळोवचे पडटले. प्रश्न बारीकसाणेन वाचून योग्य जाप वेचून काडात. परवी तुम्ही मॉड्यूल यशस्वीपणान पुराय केला.